पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। अर्थसंकल्पापूर्वीची डीपीटीची बैठक अनेक अपेक्षा आहेत, अनेक गोष्टींमध्ये तूट आहे। आपल्याला गेल्या वेळेस झालेला प्रॉमिस निधी मिळालेला नाही, काय एकूण चित्र आहे अर्थसंकल्प याचं? नाही, यावेळेला आम्ही अर्थसंकल्पामध्ये जवळपास 1500 कोटी रुपये मागतोय। ते यासाठी की या शहराची वाढती लोकसंख्या, येणार इंडस्ट्रीज या सर्व पाहून आता आम्हाला भरीव तरतूद ही मिळाली पाहिजे। आणि म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की दरवेळेला या शहराला त्याचा असलेला बॅकलॉग हा कधी भरून निघाला नाही। तर या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे याकडे जातीने लक्ष देऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील। राजकीय प्रश्न आहे, राष्ट्रवादी विलिनीकरणाचा सगळा प्रश्न सुरू होता। आता यावर असं म्हणणं आहे राष्ट्रवादी सत्तेत असण्याचे की विलिनीकरणाची घाई कशासाठी, आणि विलिनीकरण म्हणताय तर मग त्याचे पुरावे तर द्यावे। आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्यासारख्याने बोलणं उचित नाहीये की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलिनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलिनीकरणाची काही बोलणी झाली नव्हती। आता ज्यांच्या समोर हे सगळे काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाहीत, म्हणून आता नेमकं काय घडलं, त्याचे काय पुरावे आहेत, या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर नातं मला वाटतं आता दूर होत चाललेलं आहे। म्हणून विलीनीकरण होईल अशी शक्यता थोडी कमी वाटतं। चोऱ्या असं म्हणतात की दादाच राहिले नाही, आता कुणाबद्दल जुनं काढून जुन्यावर चर्चा काय करतात? मग जुन्यावर तेच आहे ना, आता जुन्यावर चर्चा करून काय अर्थ नाही। आता विलीनीकरण करायचं का नाही करायचं असलेल्या नेत्यांनी एकसाथ आपसात बसून ठरवावं लागेल आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल। आता एक जण या विलीनीकरणासाठी मान्यच नाहीये त्यांना विलीनीकरण, म्हणून मला वाटतं विलीनीकरणाचं तर हे जे काही आहे फॉर्म्युले एक पुढच्या आठवड्यामध्ये संपून जातो। रोहित पवारांचे सातत्याने गंभीर आरोप सुरू आहे या सगळ्या प्रकरणावर। रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली। त्यांनी सांगितलं की एकदा चौकशीचा अहवाल समोर येऊ द्या, चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर त्याच्यावर स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल। म्हणून आता रोहित पवारांनी जे काही आरोप केले असतील त्या आरोपाची सुद्धा छाननी जरूर होईल, त्याची माहिती सुद्धा घेतली जाईल आणि ह्या 8-10 दिवसामध्ये त्याच्यावरचा जो काही अहवाल येईल त्या अहवालामध्ये सगळं चित्र हे स्पष्ट होईल। चंद्रपुरात तुम्ही लाच घालवली ते तपासा असं हर्षवर्धन सत्तार राऊतांना म्हणतात। संजय राऊतांनी महाराष्ट्रामध्ये पक्षाची लाच घालवली, म्हणून त्याची लाच घालवणं हा काय त्याच्यासाठी नवीन उद्योग नाहीये। संजय राऊतने पक्ष कुठं होता, कुठं नेऊन ठेवलाय हे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिलेलं आहे, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। म्हणून आता संजय राऊत बद्दल लाच घालवली हे म्हणणं सुद्धा फार छोटा शब्द ठरेल। म्हणून आता उभाटाचं एकदा ओम स्वा फट जेव्हा होईल तेव्हाच तो उभाटा आपल्याला पाहायला मिळेल। निकालावर उद्धव ठाकरे असं म्हणाले की पैशाचा महापूर दिसला, आता निष्ठेची भिंत काही कोसळली नाही। आता हे आता मनाला समाधान देण्यासाठी असे वाक्य चांगले वाटतात, परंतु एकदा पराभव हा पराभव असतो, तो कोणाचा काय असत। अनेक दिग्गजाचे लोक पडली म्हणून त्यांनी पराभव मान्य केला नाही अशातला भाग नाही। एकदा निवडणूक आहे, याच्यामध्ये सर्व तंत्रमंत्र सगळं अवलंबले जातात आणि जो निकाल येईल तो सर्वांना मान्य करायचा असतो। वाढत्या अतिक्रमणामुळे मुंबईत रस्त्यांची इतकी वाईट अवस्था झाली आहे की पुढच्या 10 वर्षात मुंबईकर घोड्याला प्रवास करतील असं उच्च न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढले। गेल्या काही वर्षाची ट्रॅफिक अवस्था बघतो, काय सांगतात? उच्च न्यायालयाने जे काही ताशेरे ओढले ते अत्यंत अनुभवातून ओढलेले ताशेरे ते दिसत आहेत। म्हणून आम्ही दरवेळेला सांगायचो की ठेकेदाराचे घरं भरण्यापेक्षा मुंबईकराला दिलासा देण्याचं काम आपण केलं पाहिजे, परंतु मुंबईकरांना दिलासा, त्या खड्डे भरणारी पाण्यामुळे मुंबई यावर कधीच लक्ष दिलं गेलं नाही, टक्केवारीवर लक्ष दिलं गेलं। निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार, निवडणूक आली की मराठी माणूस आता काय होणार, हे असे प्रश्न आणून लोकांची दिशाभूल करायचं काम केलं। परंतु या वेळेला मुंबईकरांनी योग्य तो प्रतिसाद दिला आणि मुंबईकरांनी योग्य माणसांच्या हातात सत्ता दिली। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।